जय श्रीकृष्ण. मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मनुष्याला निसर्गाकडून आणि स्वतःच्या शरीराकडून असे 7 निश्चित संकेत मिळतात, जे या गोष्टीची जाणीव करून देतात की आता जीवात्म्याने या भौतिक देहाचा निरोप घेण्याची वेळ अत्यंत जवळ आली आहे. आज या अत्यंत प्राचीन आणि आध्यात्मिक कथेद्वारे आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूपूर्वी मिळणारे ते 7 शुभ संकेत कोणते आहेत. हे संकेत नीट समजून घेतल्यानंतर मनुष्याने आपल्या अंतिम काळात काय करावे आणि मृत्यूच्या या निरर्थक भीतीतून तो कायमचा मुक्त कसा होऊ शकतो याची अत्यंत तर्कशुद्ध आणि तत्वज्ञानपूर्ण उत्तरही या अलौकिक कथेत सविस्तरपणे सांगितले आहे. ही कथा म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर आहे, जो तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतो. म्हणूनच जीवनाच्या नश्वरतेचे आणि आत्म्याच्या अमरत्वाचे रहस्य समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही कथा शेवटपर्यंत अवश्य ऐकावी. या कथेत तुम्हाला जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असे अनेक ज्ञानरूपी मोती मिळतील, जे तुमचे वर्तमान जीवन अधिक सुखी, निर्भय आणि परमशांत बनवू शकतात. तर चला, प्रभू श्री हरी विष्णूंचे स्मरण करून या परमपवित्र कथेचा शुभारंभ करूया. अत्यंत प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. भारत राष्ट्राच्या मध्यभागी वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या एका रम्य नगरीत हरिदास नावाचा एक कुलीन ब्राह्मण राहत होता. हरिदासचे जीवन एखाद्या तपस्यापेक्षा कमी नव्हते. आपल्या दृढ विष्णू भक्तीमुळे, अफाट विद्वत्तेमुळे आणि अत्यंत सज्जन परोपकारी स्वभावामुळे तो केवळ आपल्या गावातच नव्हे तर संपूर्ण मध्य देशात प्रसिद्ध होता. वेद आणि उपनिषदांतील श्लोक जणू त्याच्या जिभेवर सदैव नृत्य करत असत. हरिदास हा भगवान श्री हरी विष्णूंचा परम भक्त होता. तो दररोज अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने आणि सात्विक मनाने प्रभूंची पूजा अर्चना करत असे. भगवंताच्या परंपार कृपेने त्याच्या विशाल घरात धनधान्य, वैभव आणि सुख समृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती. त्याचे संपूर्ण कुटुंब प्रेम, आपुलकी आणि आनंदाने भरलेले होते. त्याची पत्नी अत्यंत पतिव्रता, धर्मपरायण आणि सद्गुणी होती, तर त्याची मुले ही सुसंस्कृत, विनम्र आणि आज्ञाधारक होती. परंतु या संसाराचा एक अटळ नियम आहे. जिथे भौतिक सुखे त्यांच्या सर्वोच्च शिखरावर असतात, तिथे एखादी मानसिक वेदना मात्र न कळत घर करून बसते. या सर्व लौकिक सुखसोयी, अपार संपत्ती आणि ऐश्वर्य असूनही ब्राह्मण हरिदासच्या अंतःकरणात एक अत्यंत खोल आणि भयावह भीती दडलेली होती, जिने त्याचे सुखी आणि शांत जीवन पूर्णपणे अंधारमय करून टाकले होते. ती भीती होती मृत्यूची भीती. मृत्यू, जो या संपूर्ण सृष्टीचा सर्वात मोठा आणि अंतिम सत्य आहे, तेच सत्य हरिदाससाठी एका भयानक दुःस्वप्नात रूपांतरित झाले होते. तो प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी फक्त मृत्यूचाच विचार करत असे. दिवसा तो कसे बसे स्वतःला संसारिक कामांमध्ये गुंतून या विचारांपासून दूर ठेवत असे, परंतु रात्रीचा अंधार त्याच्यासाठी एका भयंकर भयाची चाहूल घेऊन येत असे. रात्र होताच जेव्हा संपूर्ण चराचर सृष्टी निद्रेच्या कुशीत विसावलेली असे आणि त्याच्या घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असत, तेव्हा हरिदास मात्र एकटाच आपल्या शय्येवर बसून अस्वस्थ होत असे. त्याचे मन जणू प्रचंड वादळात अडकलेल्या एका जीर्ण, मोडकळीस आलेल्या नौकेप्रमाणे डोलू लागले. तो सतत विचार करू लागला की आपल्या या अकाली मृत्यूनंतर आपल्या या प्रिय कुटुंबाचे काय होईल. आपली ही अफाट संपत्ती, आपले सगळे सोयरे, आप्तेष्ट आणि हे बलवान शरीर, ज्याचे त्याने आयुष्यभर अत्यंत जतनाने पालनपोषण केले होते, हे सर्व एक दिवस अग्नीच्या स्वाधीन होऊन राखेत परिवर्तित होणार आहे. पंचमहाभूतांनी बनलेले हे शरीर एक दिवस पुन्हा माती, पाणी, वायू, आकाश आणि अग्नीमध्ये विलीन होणार आहे. अज्ञानातून निर्माण झालेली ही भीती दिवसेंदिवस एखाद्या भयंकर व्याधीप्रमाणे वाढतच गेली. त्याची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली. स्वादिष्ट 56 पदार्थांचे जेवणही त्याला बेचव आणि निरस वाटू लागले.
त्याचे मन ना कोणत्याही संसारिक कार्यात लागत होते ना आध्यात्मिक साधनेत. जीवनातील ती अलौकिक शांतता आणि परमानंद जे कधी काळी त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते ते आता पूर्णपणे नाहीसे झाले होते. उपनिषदांत वर्णन केलेले कालाचे ते अमूर्त स्वरूप आता त्याला जणू प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे असल्यासारखे वाटू लागले. अखेरीस या असह्य मानसिक यातनेने त्रस्त होऊन एके दिवशी हरिदासाने या भयंकर भीतीतून कायमची मुक्ती मिळवण्याचा दृढ निश्चय केला. त्याने आपल्या अंतःकरणात खोलवर विचार केला आणि स्वतःशी म्हणाला, मला मृत्यूचे हे गूढ रहस्य कोणत्याही परिस्थितीत जाणून घ्यायचेच आहे. अज्ञान ही सर्व भयांची जननी आहे. जर मी शास्त्रांच्या आणि ज्ञानी पुरुषांच्या मार्गदर्शनातून हे समजू शकलो की मृत्यू येण्यापूर्वी निसर्ग आणि मानवी शरीर कोणकोणते पूर्वसंकेत देतात, तर कदाचित या अज्ञात भीतीच्या पाशातून मी मुक्त होऊ शकेन. अशा वैराग्यपूर्ण आणि जिज्ञासू विचारांनी प्रेरित होऊन एका अंधाऱ्या रात्री हरिदासाने आपले झोपलेले कुटुंब, आपली अतुलनीय संपत्ती आणि आपले वैभवशाली घर मागे सोडले. ज्ञानाची तीव्र तळमळ मनात घेऊन तो नगरोगावी गावोगावी भटकू लागला. मार्गात त्याला जो कोणी साधू, संन्यासी, महात्मा किंवा वेदांचा अभ्यास करणारा ब्राह्मण भेटे, त्यांच्या समोर जो अत्यंत नम्रतेने दोन्ही हात जोडून फक्त एकच प्रश्न विचारी. हरिदास अत्यंत व्याकुळ स्वरात म्हणत असे, हे परमज्ञानी महात्मा, कृपा करून माझ्या एका शंकेचे निरसन करा. मृत्यू अटळ आहे, परंतु तो येण्यापूर्वी मनुष्याला कोणकोणते स्पष्ट संकेत मिळतात. शरीर आणि आत्मा यांची विलगीकरण होण्यापूर्वी निसर्ग मनुष्याला कोणत्या प्रकारे सावध करतो. परंतु दुर्दैवाने त्याच्या या गूढ प्रश्नाचे समाधानकारक आणि स्पष्ट उत्तर त्याला कुठेच मिळाले नाही. सत्याच्या शोधात निरंतर भटकत, उन्हाचा तडाखा, थंडीचा कडाका आणि असंख्य कष्ट सहन करत एके दिवशी हरिदास एका अतिशय दाट, दुर्गम आणि भयावह अरण्याच्या प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचला. ते जंगल सामान्य जंगलासारखे नव्हते. पाहता क्षणीच ते अत्यंत विक्राळ आणि भयावह वाटत होते. त्या घनदाट अरण्याच्या चारही बाजूंना आकाशाला भिडणारी उंच उंच वृक्षांची रांग उभी होती. त्यांच्या दाट फांद्यांनी सूर्यप्रकाशालाही जमिनीपर्यंत पोहोचू दिले नव्हते. सर्वत्र काटेरी झुडपे, अभेद्य वेलींनी वेढलेला प्रदेश आणि जंगली पक्ष्यांची अत्यंत विचित्र व रहस्यमय आवाज यांमुळे तेथील वातावरण आणखीनच भयप्रद झाले होते. हिंस्र पशूंच्या गर्जनेने कोणाच्याही हृदयाचा थरकाप उडावा असे ते दृश्य होते. परंतु ज्ञानप्राप्तीच्या अखंड ध्यासाने तपश्चर्येत तल्लीन झालेला हरिदास निर्भयपणे त्या अरण्यातून पुढे चालत राहिला. बराच वेळ चालल्यानंतर अरण्याच्या मध्यभागी त्याला एका अत्यंत रमणीय स्थळी एक प्राचीन आश्रम दिसला. तो आश्रम जणू नैमिषारण्यातील एखाद्या पवित्र तपोवनाप्रमाणे भासत होता. तो काही साधासुद्धा आश्रम नव्हता. त्या भीषण जंगलाच्या मध्यभागी असूनही आश्रमाच्या परिसरात एक अद्भुत, दिव्य आणि अलौकिक शांतता पसरली होती. तेथे येणारे हिंस्र पशु देखील आपला स्वाभाविक वैरभाव विसरून शांत होत असत. आश्रमाच्या आतील भागातून सामवेदांच्या रुचांचे मधुर सस्वर पठण आणि शंखनादाचा पवित्र ध्वनी संपूर्ण वातावरणात दुमदुमत होता. त्या आश्रमात महर्षी वाचस्पती नावाचे महान तपस्वी साधू निवास करत होते. ते अत्यंत तेजस्वी, शांत आणि गाढ ध्यानात मग्न असल्याचे भासत होते. त्यांच्या मुखमंडलावर ब्रह्मचर्य, तपश्चर्या आणि आत्मसंयमाचे अलौकिक तेज झळकत होते. त्यांना पाहून असे वाटत होते की जणू साक्षात ज्ञानदेवता बृहस्पतीच पृथ्वीवर अवतरले आहेत. त्यांच्या कपाळावर भस्माचे त्रिपुंड्र सुशोभित होते आणि गळ्यामध्ये रुद्राक्षांची पवित्र माळ शोभून दिसत होती. हरिदासने अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने त्या पवित्र आश्रमात प्रवेश केला. त्याने दोन्ही गुडघे भूमीवर टेकवले आणि महर्षी वाचस्पतींच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्यानंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि गदगदलेल्या कंठाने तो म्हणाला, हे परम आदरणीय साधू महात्मा, संसारातील त्रिविध तापांनी मी अत्यंत संतप्त झालो आहे. माझ्या जीवनात एक अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्या समस्येच्या निराकरणासाठी आणि या मानसिक यातनेतून माझे रक्षण व्हावे या आशेने मी आपल्या श्रीचरणी आलो आहे. कृपा करून माझ्यावर दया करा. महर्षी वाचस्पतींनी आपल्या करुणामय आणि शांत नेत्रांनी त्या थकलेल्या व्यथित ब्राह्मणाकडे प्रेमाने पाहिले
अत्यंत मधुर आणि शांत स्वरात ते म्हणाले, हे विप्रवर, तुझ्या मुखावर कुलीनता, विद्वत्ता आणि संस्कारांचे तेज स्पष्ट दिसत आहे. मला तुझी व्यथा सांग. तुझी समस्या नेमकी काय आहे? तू इतका चिंताग्रस्त, भयभीत आणि जीवनाने थकलेला का दिसत आहेस? महर्षींचे हे प्रेमळ शब्द ऐकताच हरिदासाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. थरथरणाऱ्या ओठांनी आणि घहिवरलेल्या कंठाने त्याने आपल्या जीवनातील दुःखद व्यथा सांगण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, हे त्रिकालदर्शी साधू महाराज, जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेऊनही मी मृत्यूच्या कारण भीतीने अत्यंत व्याकुळ झालो आहे. या भयंकर भीतीमुळे मला ना रात्री शांत झोप लागते, ना 56 प्रकारच्या स्वादिष्ट भोजनात रस वाटतो. दिवस रात्र उठता बसता माझ्या मनात फक्त मृत्यूचेच भय आणि त्याची भीषणता घोंगावत राहते. या सततच्या विचारांनी माझा आत्मा अक्षरशः थरथर कापतो. महर्षी वाचस्पती यांनी आपले नेत्र किंचित संकुचित केले आणि अत्यंत गंभीर तत्वज्ञानाने परिपूर्ण स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, मृत्यूची ही अकारण भीती का बाळगतोस? जे शरीर जन्माला आले आहे त्याचा अंत अटळ आहे. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की जसा मनुष्य जुने वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो, तशीच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करते. मग तुला हे जाणून घ्यायचे आहे का की तुझा मृत्यू कधी होईल आणि कोणत्या प्रकारे होईल? हरिदासने तत्क्षणी मान हलवत उत्तर दिले, नाही हे परमज्ञानी महाराज, मला माझ्या मृत्यूची वेळ किंवा त्याची पद्धत जाणून घ्यायची नाही. मला फक्त एवढे जाणून घ्यायचे आहे की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्यापूर्वी मनुष्याला कोणकोणती शारीरिक आणि नैसर्गिक चिन्हे दिसू लागतात. त्या गूढ संकेतांचे ज्ञान मला मिळावे, जेणेकरून माझ्या अज्ञानातून निर्माण झालेली ही मृत्यूची भीती कायमची नाहीशी होईल. महर्षी वाचस्पती मंद रहस्यमय स्मित करत म्हणाले, हे कुलीन ब्राह्मणा, मृत्यूचे हे परम रहस्य केवळ एखादा ग्रंथ वाचून समजत नाही, ते प्रत्यक्ष अनुभवातूनच उलगडते. त्यासाठी तुला या भयावह जंगलाच्या आणखीन खोल भागात प्रवेश करावा लागेल. साधूंनी आपल्या हाताने दाट अरण्याकडे इशारा करत पुढे सांगितले, या रहस्यमय वनात तुला जे कोणतेही विलक्षण पशु, पक्षी किंवा निसर्गाचे अद्भुत रूप दिसेल, त्यांना निर्भयपणे मृत्यूविषयी तुझे प्रश्न विचार. ते सर्व दिव्य जीव तुला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या त्या 7 पूर्व संकेतांविषयी सविस्तर सांगतील. क्षणभर थांबून साधू पुढे म्हणाले, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हरिदासाने एकाग्रचित्ताने विचारले, गुरुदेव, कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? साधूंनी गंभीर स्वरात उत्तर दिले, ते दिव्य प्राणी तुला थेट उत्तर देणार नाहीत. तुझ्या बुद्धीची, प्रज्ञेची आणि विवेकाची परीक्षा घेण्यासाठी ते प्रथम तुला एक कोडे विचारतील. जर तू त्या कोड्याचे सत्य आणि अचूक उत्तर आपल्या कुशाग्र बुद्धीने दिलेस तरच ते तुझ्या समोर मृत्यूचा एक एक नवीन संकेत उलगडतील. साधूंचे शब्द ऐकताच हरिदासाच्या चेहऱ्यावर आशेची एक नवी किरण चमकून गेली. त्याने पुन्हा एकदा साधूंना साष्टांग दंडवत घातला आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाला, ठीक आहे गुरुदेव. हे परमपूज्य साधू महाराज, जर या कठीण परीक्षेमुळे माझ्या अज्ञानाचा नाश करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मला मिळणार असतील तर मी माझ्या प्राणांची अजिबात चिंता न करता या भयंकर वनाच्या गर्भात नक्कीच प्रवेश करीन. साधू वाचस्पतींनी आपला उजवा हात हरिदासाच्या मस्तकावर ठेवला आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले, जा विप्रवर, ईश्वर तुझा मार्ग प्रशस्त करो. आणि हे सदैव लक्षात ठेव की तुझी ही कठीण यात्रा तुला केवळ मृत्यूचेच नव्हे तर जीवनाचेही असे परम सत्य उलगडून दाखवेल, जे तुला साक्षात मोक्षाच्या द्वारापर्यंत घेऊन जाईल. महर्षींचा तो तेजस्वी आशीर्वाद प्राप्त करून हरिदास त्यांच्या सांगण्यानुसार त्या भयावह जंगलाच्या सर्वात दाट भागाकडे निघाला. ते जंगल आता अधिकच विक्राळ आणि भयावह रूप धारण करून उभे होते. वाटेत प्रचंड उंच प्राचीन वृक्ष होते. त्यांच्या विशाल फांद्या जणू आकाशालाच भेदण्याचा प्रयत्न करत होत्या आणि चारही दिशांना अभेद्य भिंतीप्रमाणे पसरल्या होत्या. त्या अरण्यातील हिरव्यागार पण काटेरी झुडपांमध्ये एक भेसूर, अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. अधूनमधून जंगली प्राण्यांच्या किंकाळ्या आणि हिंस्र पशूंच्या गर्जना त्या नीरव वातावरणाला चिरत त्याला आणखीन भयावह बनवत होत्या. परंतु हरिदास आता मृत्यूच्या भीतीने नव्हे तर ज्ञानप्राप्तीच्या उत्कट इच्छेने प्रेरित झाला होता.
तो त्या गडद, भयावह आणि अंधकारमय जंगलातून अत्यंत सावधपणे पुढे चालत होता. त्याच्या सभोवती उंचच उंच वृक्षांचे इतके दाट वलय निर्माण झाले होते की सूर्यकिरणांनाही तेथे प्रवेश करण्याचा मार्ग सापडत नव्हता. चालत असताना अचानक त्याची नजर एका अतिविशाल आणि अतिप्राचीन वृक्षावर पडली. तो काही साधासुद्धा वृक्ष नव्हता. त्या महावृक्षाच्या फांद्या एखाद्या चक्रवर्ती सम्राटाच्या भव्य मुकुटाप्रमाणे चारही दिशांना विस्तारल्या होत्या. त्याचे खोड इतके जाड आणि विशाल होते की 10 बलवान पुरुषांनी हातात हात घालून त्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्णपणे वेढता आला नसता. त्या प्राचीन वृक्षाभोवती गडद निळ्या रंगाचे एक रहस्यमय तेज लहरींचे वलय स्पंदत होते. हरिदासाला स्पष्ट जाणवत होते की तो वृक्ष एखाद्या सजीव प्राण्याप्रमाणे त्याच्याकडे एकटक पाहत आहे. जसा हरिदास त्या रहस्यमय वृक्षाजवळ पोहोचला तसाच अचानक त्याच्या खोडातून मेघगर्जनेसारखा गंभीर पण मंद स्वर घुमला. त्या आवाजाने विचारले, हे मृत्यूलोकातील ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि या दुर्गम वनात स्वतःचे प्राणतळ हातावर घेऊन का आला आहेस? हरिदासाने दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि श्रद्धेने उत्तर दिले, हे वनराज महावृक्षा, मी एक सामान्य मानव आहे. मृत्यूच्या परम रहस्याचा शोध घेण्याच्या तीव्र उत्कंठेने येथे आलो आहे. मृत्यू येण्यापूर्वी मनुष्याला निसर्ग आणि स्वतःच्या शरीराकडून कोणकोणते पूर्वसंकेत मिळतात हे मला जाणून घ्यायचे आहे. आपल्या अथांग ज्ञानातून आपण मला याविषयी मार्गदर्शन करू शकाल का? हरिदासाचे शब्द संपताच त्या रहस्यमय वृक्षाने हळूहळू आपले खरे चमत्कारिक रूप धारण करण्यास सुरुवात केली. त्या महावृक्षाच्या विशाल खोडावर एक मानवी चेहरा प्रगट झाला. त्याचे डोळे अथांग दरीप्रमाणे खोल होते आणि त्याचे मुख अगदी स्पष्टपणे मनुष्याप्रमाणे दिसू लागले. त्या महावृक्षाचे ते अद्भुत, अलौकिक आणि किंचित भयावह रूप पाहून हरिदास एका क्षणासाठी घाबरून गेला. तो डोळे विस्फारून त्या वृक्षाकडे एकटक पाहू लागला. तेवढ्यात त्या मानवी रूप धारण केलेल्या वृक्षाने आपला आवाज अधिक गंभीर आणि घुमणारा करत म्हटले, हे ज्ञानपिपासू ब्राह्मणा, तुझी जिज्ञासा शांत करून तुला मदत करण्यास मी निश्चितच समर्थ आहे. परंतु महर्षींच्या नियमानुसार प्रथम तुला माझ्या एका तात्विक कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. जर तू आपल्या विवेकबुद्धीने योग्य उत्तर दिलेस तर मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या पहिल्या संकेतांविषयी मी तुला सविस्तर सांगेन. हरिदासने आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवले. पूर्ण आत्मविश्वासाने त्याने आपले मस्तक उंचावत उत्तर दिले, हे प्रज्ञावान महावृक्षा, आपण निसंकोचपणे आपले कोडे विचारा. माझ्या अल्पबुद्धीनुसार त्याचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. वृक्ष काही क्षण संपूर्ण जंगलात शांत राहिला, जणू तो निसर्गातील सर्व तत्वांना साक्षीदार म्हणून आमंत्रित करत होता. त्यानंतर त्याने आपले कोडे विचारले, हे ब्राह्मणा, मला सांग, असा कोण आहे जो पंख नसतानाही अनंत आकाशात उडतो, पाय नसतानाही सर्वत्र फिरतो आणि जीभ नसतानाही आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत बोलतो? हे कोडे ऐकून हरिदास काही काळ गहन विचारात मग्न झाला. त्याने सृष्टीतील विविध तत्वांचे आणि पंचमहाभूतांचे स्मरण केले. तो आजूबाजूला पाहू लागला. अचानक त्याचे लक्ष त्यावेळी वनात वाहणाऱ्या अतिशय शीतल आणि वेगवान वाऱ्याकडे गेले. तो वारा झाडांची पाने हलवत होता आणि त्यातून मधुर सळसळणारा आवाज निर्माण होत होता. काही क्षणातच हरिदासच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटले. अत्यंत आनंदाने तो म्हणाला, हे महावृक्षा, आपल्या या गुड कोड्याचे उत्तर वायू आहे. वायूला पंख नसतात तरीही तो आकाशात संचार करतो. त्याला पाय नसतात तरीही तो सर्वत्र फिरतो आणि त्याला जीभ नसली तरी त्याच्या सळसळणाऱ्या नादातून तो स्वतःचे अस्तित्व स्पष्टपणे जाणून देतो. हे अचूक उत्तर ऐकताच तो विशाल महावृक्ष मोठ्याने हसू लागला. त्याचे ते गंभीर हास्य संपूर्ण जंगलात घुमू लागले. तो अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाला, तू आपल्या प्रज्ञेचा अद्भुत परिचय दिलास. हे ब्राह्मणा, तुझे उत्तर पूर्णपणे सत्य आहे. आता आपल्या हृदयाचे कपाट उघड आणि लक्षपूर्वक ऐक. महावृक्षाने पुढे गरुड पुराणातील ज्ञान सांगत म्हटले, मृत्यूचा पहिला संकेत असा असतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात साठलेली ऊर्जा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कमी होऊ लागते आणि कोणताही श्रम न करता देखील तो सतत अत्याधिक थकवा, अशक्तपणा आणि शिथिलता अनुभवू लागतो.
तेव्हा समजावे की मृत्यू आता जवळ येत आहे. शरीराचे असे निस्तेज होणे हे याचे पूर्वलक्षण असते की देहामध्ये वास करणारी प्राणवायू आपले स्थान सोडण्याची तयारी करत आहे. हा संकेत मनुष्याला शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सावध करण्यासाठी असतो, जेणेकरून तो संसारातील मोहाचा त्याग करून ईश्वराच्या स्मरणात आणि भक्तीत मन एकाग्र करू शकेल. हे अमूल्य ज्ञान ऐकून हरिदासने त्या महावृक्षाला साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि अत्यंत कृतज्ञ भावनेने म्हणाला, हे वनांचे अधिपती महावृक्षा, आपण दिलेल्या या दिव्य ज्ञानासाठी मी आपल्या चरणी मनपूर्वक कृतज्ञ आहे. आपण माझ्या अज्ञानाचा अंधकार दूर केला आणि मृत्यूच्या पहिल्या संकेताविषयी मला अमूल्य ज्ञान दिले. मी हे माझ्या स्मृतीपटलावर सदैव कोरून ठेवीन. वृक्षाने अत्यंत शांत आणि आशीर्वादमय स्वरात म्हटले, जा विप्रवर, आता पुढे निघ. तुला मार्गात अजूनही अनेक रहस्यमय संकेत मिळतील. सदैव लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ते तर एकाच शाश्वत चक्राची दोन चाके आहेत. त्या चक्राचे आकलन करणे हाच तुझ्या मानवी जीवनाचा परम उद्देश आहे. हरिदासाने पुन्हा एकदा त्या वृक्षाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि आपल्या ज्ञानयात्रेला पुढे निघाला. आता त्याच्या मनातील मृत्यूची भीती बरीच कमी झाली होती. त्याऐवजी पुढे मिळणारे इतर संकेत जाणून घेण्याची आणि निसर्गातील गूढ रहस्ये समजून घेण्याची उत्सुकता अधिक वाढली होती. भयानक जंगलातील बोलणाऱ्या वृक्षाकडून पहिला संकेत मिळाल्यानंतर हरिदास आणखीन खोल जंगलात शिरला. जसा जसा तो पुढे जाऊ लागला तसा मार्ग अधिकच भयानक, दुर्गम आणि आव्हानात्मक होत गेला. प्राचीन वृक्षांच्या काटेरी फांद्या एकमेकात अशा गुंतल्या होत्या की जणू कोणी जाळेच विणले होते. आजूबाजूच्या झुडपातून विचित्र आणि अंगावर शहारे आणणारे आवाज येत होते. चालत असताना अचानक त्याची तीक्ष्ण नजर एका प्रचंड विशाल आणि भयंकर गिधाडावर पडली. ते गिधाड जटायू आणि संपातीप्रमाणे एका उंच वाढलेल्या वृक्षाच्या सर्वात वरच्या फांदीवर बसले होते. त्या गिधाड राजाचा आकार एखाद्या सामान्य पक्षापेक्षा कितीतरी पटीने मोठा आणि भयावह होता. त्याचे लालभडक डोळे धगधगणाऱ्या निखऱ्यांप्रमाणे चमकत होते. जणू भूत, वर्तमान आणि भविष्य त्याला स्पष्ट दिसत होते. त्याची तीक्ष्ण चोच आणि पोलादी पंख इतके तेजस्वी आणि विक्राळ होते की एका क्षणासाठी हरिदासाच्या अंगावर भीतीची शिरशिरी उठली. पण त्याने आपल्या ज्ञान लालसेतून धैर्य एकवटले आणि दोन्ही हात जोडून दुरूनच त्या गिधाड राजाला नमस्कार केला. हरिदास त्या वाढलेल्या वृक्षाजवळ पोहोचताच गिधाड राजाने आपले विशाल पंख फडफडवले आणि अतिशय गंभीर, कर्कश व तीक्ष्ण आवाजात विचारले, हे मृत्यूलोकातील शूद्र मानव, तू कोण आहेस आणि स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता या घनदाट आणि अभेद्य जंगलात कशासाठी आला आहेस? हरिदास क्षणभरही न डगमगता हात जोडून अत्यंत नम्रतेने म्हणाला, हे आकाशाचे अधिपती गिधाडराज, मी मध्य देशातील एक साधा ब्राह्मण आहे. मृत्यूचे परम रहस्य जाणून घेण्यासाठी मी भटकत आहे. मृत्यूपूर्वी मनुष्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या संकेतांविषयी जाणून घेण्याची मला तीव्र जिज्ञासा आहे. कृपया आपल्या असीम ज्ञानाने मला मार्गदर्शन करा. गिधाड राजाने आपले पोलादी पंख पूर्णपणे पसरवत एक प्रचंड अट्टहास केला आणि म्हणाला, हे मानव, तुझी जिज्ञासा शांत करून तुला मदत करण्यास मी निश्चितच तयार आहे. पण आमच्या परंपरेनुसार त्याआधी तुला माझ्या एका अत्यंत गूढ कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. तुम्ही जर तुमच्या बुद्धीच्या बळावर या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधले तर मी तुम्हाला मृत्यूपूर्वी मिळणारा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत सांगेन. हरिदासाने मस्तक झुकून नम्रतेने म्हटले, हे महाज्ञानी गिद्धराज, आपण निसंकोच आपली कोडी विचारा. ती सोडवण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करीन. गिद्धाने आपल्या अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक नजरा हरिदासांच्या डोळ्यावर रोखत विचारले, हे मनुष्य, मला त्या गोष्टीचे नाव सांग. अशी कोणती वस्तू आहे जी जन्मल्या क्षणीच, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासागणिक सतत कमी होत जाते? तिचा क्षय निश्चित असतो, पण संपूर्ण ब्रह्मांडात ती कधीही पूर्णपणे संपत नाही. हा गहन तत्वज्ञानाशी संबंधित प्रश्न ऐकून हरिदास काही क्षण गंभीर विचारात मग्न झाला. त्याने आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा, बदलत्या काळाचा आणि जन्ममृत्यूच्या शाश्वत चक्राचा मनोमन विचार केला. त्याला समजले की ही कोडी जीवनाच्या कालावधीशी संबंधित आहे.
काही क्षणांनी तो मंद स्मित करत आत्मविश्वासाने म्हणाला, हे गिद्ध महाराज, आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे वेळ अथवा काळ. कोणत्याही प्राण्याचा आयुष्याचा काळ त्याच्या जन्माबरोबरच कमी होऊ लागतो, पण कालचक्र मात्र अनंत आहे. ते संपूर्ण सृष्टीसाठी कधीही संपत नाही. हरिदासाचे हे अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण उत्तर ऐकून गिद्धराज आपल्या कर्कश पण समाधानाने भरलेल्या आवाजात हसत म्हणाले, तू अगदी योग्य आणि अचूक उत्तर दिलेस. हे ज्ञानी ब्राह्मणा, तुझी प्रज्ञा खरोखरच विलक्षण आहे. आता एकाग्र चित्ताने ऐक. गिद्धराज गरुड पुराणातील गूढ रहस्य उलगडत म्हणाले, मृत्यूचा दुसरा पूर्वसंकेत असा आहे की जेव्हा मनुष्याच्या इंद्रियांचा त्यांच्या भौतिक विषयांशी असलेला संबंध तुटू लागतो, विशेषतः जेव्हा त्याची ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता अत्यंत क्षीण होऊ लागते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आकाशातील अरुंधती तारा किंवा ध्रुव तारा दिसेनासा होतो, जेव्हा त्याला सूर्य आणि चंद्राचाही प्रकाश दिसत नाही आणि इतकेच नव्हे तर त्याच्या आजूबाजूला बसलेली स्वतःची प्रिय माणसेही स्पष्ट दिसेनाशी होतात, तेव्हा समजावे की काळ त्याच्या अत्यंत जवळ आला आहे. हे इंद्रियांच्या आकुंचनाचे नैसर्गिक लक्षण आहे. हरिदासाने गिद्धराजांचे हे अत्यंत गूढ आणि मौल्यवान ज्ञान अत्यंत लक्षपूर्वक ऐकले. त्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत घालत कृतज्ञतेने म्हणाला, हे दृष्टीचे स्वामी महाज्ञानी गिद्धराज, मी आपल्या या परमज्ञानाचा आयुष्यभर ऋणी राहीन. आपण मला मृत्यूच्या दुसऱ्या संकेताविषयी सांगितले. माझ्या अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी हे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे. आकाशात भरारी घेण्यापूर्वी गिद्धराजांनी आपले विशाल पंख फडफडवत सांगितले, हे विप्र, सदैव लक्षात ठेव, जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यान एक अत्यंत सूक्ष्म संतुलन असते. त्या संतुलनाला समजून घेण्यासाठी या नैसर्गिक संकेतांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. आता तू तुझ्या मार्गाने पुढे निघ, कारण तुझी ही ज्ञानयात्रा अजून पूर्ण झालेली नाही. हरिदासाने त्या अलौकिक गिधाडाचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानले आणि आपल्या काट्याकुट्यांनी भरलेल्या मार्गावर पुढे चालू लागला. त्याच्या मनात आता आणखीन गाढ आध्यात्मिक जिज्ञासा निर्माण झाली होती. पुढे मिळणारे संकेत मृत्यूची कोणती नवीन रहस्य उलगडतील याची त्याला उत्कंठा लागली होती. त्या भयानक जंगलातील ही प्रदीर्घ यात्रा त्याला प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलागणिक मृत्यूच्या शाश्वत सत्याच्या अधिकाधिक जवळ घेऊन जात होती. जसजसा हरिदास पुढे जाऊ लागला तसा जंगलातील तो कच्चा मार्ग आधीपेक्षाही अधिक कठीण आणि दुर्गम होत गेला. जमिनीवर पडलेल्या सुक्या पानांमधून आणि दाट झुडपांमधून एक विचित्र सळसळ ऐकू येत होती, जणू एखादी अदृश्य शक्ती त्याचा पाठलाग करत होती. संपूर्ण वातावरणात एक अत्यंत गोड, अंगावर शहारे आणणारी नीरव शांतता पसरली होती. चालत असतानाच अचानक हरिदासाची नजर एका छोट्याशा मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या एका गाढवावर पडली. ते गाढव एका अतिप्राचीन वडाच्या विशाल वृक्षाच्या दाट सावलीत अगदी शांतपणे उभे होते. सामान्यतः गाढवाला अज्ञानाचे प्रतीक मानले जाते, परंतु त्या गाढवाच्या डोळ्यात विलक्षण तेज आणि अत्यंत गहन आध्यात्मिक शांतता झळकत होती. ते बाहेरून पूर्णपणे शांत दिसत असले तरी हरिदास त्याच्या जवळ येताच ते स्पष्ट मानवी भाषेत बोलू लागले, हे तेजस्वी ब्राह्मणा, तू या भयंकर स्थळी का आला आहेस? या दुर्गम जंगलात भटकत तू नेमके काय शोधत आहेस? गाढवाची ती अलौकिक वाणी ऐकताच हरिदासाने हात जोडून त्या शांत प्राण्याला नमस्कार केला आणि म्हणाला, हे शांतचित्त आणि ज्ञानी गदर्भ, मी मध्य देशातील एक साधा ब्राह्मण आहे. गरुड पुराणात वर्णिलेल्या मृत्यूच्या गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी मी भटकत आहे. मृत्यू येण्यापूर्वी मिळणाऱ्या पूर्वसंकेतांविषयी मला जाणून घ्यायचं आहे. मला वृक्ष आणि गिधाड यांच्याकडून मृत्यूचे 2 संकेत प्राप्त झाले आहेत. कृपया आपण माझी मदत करून मला योग्य मार्गदर्शन कराल का? गाढवाने आपले मोठे डोळे हलगत मिटले, कान हलवले आणि अत्यंत शांत स्वरात म्हणाले, हे ज्ञान पिपासू, मी नक्कीच तुझी मदत करू शकतो, परंतु आमच्या परंपरेनुसार आधी तुला माझ्या एका मानसिक कोड्याचे योग्य उत्तर द्यावे लागेल. जर तू तुझ्या बुद्धीच्या बळावर त्या कोड्याचे अचूक उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 3रा गूढ संकेत सांगेन. हरिदासाने क्षणाचाही विलंब न करता नम्रतेने उत्तर दिले, अवश्य, आपण प्रश्न विचारा.
हे ज्ञानी गाढवा, मी माझ्या परीने अचूक उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. गाढवाने अत्यंत गंभीर आणि तत्वज्ञानपूर्ण स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, मला त्या गोष्टीचे नाव सांग. अशी कोणती गोष्ट आहे जी आतून जितकी अधिक रिकामी आणि शून्यतेने भरलेली असते तितकीच तिचे ओझे माणसाला अधिक जड वाटते. हे कोडे मानवी मनोविज्ञानाशी संबंधित होते. हरिदास काही क्षण गहन विचारात मग्न झाला. त्याने स्वतःचे जीवन, स्वतःने अनुभवलेला तो असह्य मानसिक त्रास आणि मृत्यूच्या निराधार भीतीमुळे घर सोडण्याची वेळ कशी आली याचा विचार केला. मग त्याने हलकेसे स्मित केले, एक दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, हे ज्ञानी प्राण्या, ती गोष्ट दुसरी तिसरी काही नसून माणसाची चिंता आहे. चिंता ही प्रत्यक्षात शून्यतेसारखीच असते. तिचे कोणतेही भौतिक अस्तित्व नसते, पण माणसाच्या मनात ती जितकी अधिक वाढत जाते तितके त्याचे मन आणि हृदय अधिक जड होत जाते, जरी प्रत्यक्षात तिचे अस्तित्व काहीच नसले तरी. हरिदासाच्या या मनोवैज्ञानिक उत्तराने गाढव अत्यंत प्रसन्न झाले. त्याने मान हलवत आनंदाने म्हटले, अद्भुत, अगदी अचूक उत्तर. तुझी बुद्धिमत्ता आणि प्रज्ञा अत्यंत तीक्ष्ण आहे. मग ते पुढे म्हणाले, आता लक्षपूर्वक एक मृत्यूचा तिसरा पूर्वसंकेत कोणता आहे? गाढव शांतपणे समजावून सांगू लागले, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर वृद्धापकाळाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचते, त्याचे डोक्यावरील केस पूर्णपणे पांढरे होऊ लागतात, दात पडू लागतात, त्वचेची कांती नष्ट होते आणि तिच्यावर सुरकुत्या पडू लागतात, तेव्हा हा निसर्गाचा स्पष्ट संकेत असतो की मृत्यू हळूहळू त्याच्या जवळ येत आहे. हे मानवी शरीराच्या भौतिक ऱ्हासाचे प्रारंभिक लक्षण आहे, जे अखेरीस पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन मृत्यूकडे घेऊन जाते. अशा वेळी माणसाने चिंतेचे ओझे सोडून ईश्वराच्या शरण जावे. गाढवाचे हे गहन तात्विक विवेचन ऐकून हरिदासाने त्याला साष्टांग दंडवत घातला आणि नम्रतेने म्हणाला, हे ज्ञानी आणि शांत गाढवा, तुमच्या या अमूल्य ज्ञानासाठी मी मनपूर्वक आभारी आहे. मृत्यूच्या तिसऱ्या नैसर्गिक संकेतांविषयी तुम्ही मला जे सांगितले ते माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आणि डोळे उघडणारे आहे. गाढवाने डोळे मिटले आणि शांत स्वरात म्हणाले, हे ब्राह्मणा, आता तू येथून पुढे प्रस्थान कर. तुझी ज्ञानशोधाची यात्रा अजून संपलेली नाही. या नैसर्गिक संकेतांचे ज्ञान तुला भविष्यात जीवन आणि मृत्यूचे परम सत्य समजून घेण्यास आणि ते स्वीकारण्यास मोठी मदत करील. हरिदासाने पुन्हा पुन्हा गाढवाचे आभार मानले आणि नव्या उत्साहाने पुढे वाटचाल सुरू केली. आता तो पूर्वीपेक्षा अधिक उत्सुक, निर्भय आणि चिंतनशील झाला होता. जंगलात मिळणारा प्रत्येक संकेत त्याला मृत्यूच्या अटळ सत्याच्या आणि जीवनाच्या खऱ्या उद्देशाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जात होता. हरिदास आता त्या रहस्यमय जंगलाच्या सर्वात गहन आणि अंधकारमय भागात पोहोचला होता. चारही बाजूंचे वातावरण आता अधिकच भयावह आणि गुदमरवणारे झाले होते. प्रचंड उंच आणि दाट वृक्षांमुळे दिवसाढवळ्याही तिथे गडद अंधार पसरला होता. निशाचर पक्ष्यांचे आवाज आणि हिंस्र वन्य प्राण्यांच्या डरकाळ्या संपूर्ण वातावरणाला अधिकच गूढ आणि भयप्रद बनवत होत्या. काही अंतर चालल्यानंतर अचानक हरिदासाची नजर एका प्रचंड विशाल खडकावर पडली. त्या प्रचंड खडकाजवळ पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांचा एक अत्यंत विशाल भयंकर वाघ उभा होता. त्या वाघाचे लाल पिवळे डोळे अंधारात भयावहपणे चमकत होते आणि जणू ते हरिदासाच्या आत्म्यालाच भेदून जात होते. त्या विक्राळ वाघाच्या एका प्रचंड डरकाळीने संपूर्ण जंगलाची गूढ शांतता क्षणामध्ये भंग पावली. समोर साक्षात मृत्यूसारखा उभा असलेला तो हिंस्र वनराज पाहून हरिदासाचे हृदय क्षणभर जोराने धडधडू लागले. त्याच्या संपूर्ण शरीराला घाम फुटला, परंतु त्याने आपल्या ज्ञानाचे आणि महर्षींच्या आशीर्वादांचे स्मरण केले. स्वतःला धैर्यवान दाखवत त्याने वाघासमोर दोन्ही हात जोडून नम्रपणे प्रणाम केला. वाघाने आपल्या विशाल पंजाने खडक ओरबाडत भीषण गुरगुरत विचारले, हे मृत्यूलोकातील दुर्बल मनुष्या, तू माझ्या मातेजवळ येथे काय करीत आहेस आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून या भयंकर जंगलात का भटकत आहेस? हरिदास भीतीने थरथरत होता, पण त्याने आपला आवाज स्थिर ठेवत उत्तर दिले, हे या विशाल अरण्याचे अधिपती व्याघ्रराज, मी मृत्यूच्या त्या गूढ रहस्यांचा शोध घेण्यासाठी येथे आलो आहे. मला गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या पूर्वसंकेतांची माहिती जाणून घ्यायची आहे.
मला आतापर्यंत 3 संकेत प्राप्त झाले आहेत. कृपया आपल्या ज्ञानाने मला पुढील मार्गदर्शन करा. वाघाने आपले विशाल धारदार पंजे जोराने जमिनीवर आपटले आणि एक भयानक हास्य करत म्हणाला, हे ब्राह्मणा, मी तुला मृत्यूचा एक अत्यंत महत्त्वाचा संकेत नक्कीच सांगू शकतो. पण आमची परंपरा अशी आहे की त्याआधी तुला माझ्या एका कठीण कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. जर तू योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 4था संकेत सांगेन, अन्यथा तूच माझा भक्ष्य होशील. हरिदासाने नम्रपणे मस्तक झुकवून उत्तर दिले, हे महाबली व्याघ्रराज, आपण आपले कोडे विचारा. मी माझ्या बुद्धीनुसार त्याची अचूक उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. वाघाने आपल्या गंभीर घुमणाऱ्या आवाजात प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, मला सांग, अशी कोणती गोष्ट आहे जी पाहताना पूर्णपणे रिकामी, शून्य आणि निर्वात वाटते, पण प्रत्यक्षात तिच्या अथांग अंतर्यांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड आणि अस्तित्वातील सर्व काही सामावलेले असते. वाघाचे हे ब्रह्मांडाशी संबंधित गूढ कोडे ऐकताच हरिदासाने काही क्षण डोळे मिटले. त्याला आपल्या ज्ञानप्रवासातील अनुभव आणि मृत्यूच्या संकेताबाबत मिळालेल्या पूर्वीच्या शिकवणी आठवल्या. त्याने पंचमहाभूतांचा पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश गंभीरपणे विचार केला. काही क्षणांनी त्याने आत्मविश्वासाने डोळे उघडले आणि म्हणाला, हे वनराज, आपल्या या गुडकोड्याचे उत्तर आहे आकाश अथवा व्योम. आपल्याला आकाश आपल्या नजरेला पूर्णपणे रिकामे आणि शून्य भासते, पण वास्तवात हेच आकाश आपल्या अथांग कुशीत संपूर्ण सृष्टीला सामावून घेते. वायू, असंख्य ढग, तेजस्वी सूर्य, शीतल चंद्र आणि अगणित तारे हे सर्व या आकाशातच विराजमान आहेत. हरिदासाचे हे अचूक तत्वज्ञानपूर्ण उत्तर ऐकताच वाघाने आपली भीषण गुरगुर थांबवली. त्याच्या रौद्र चेहऱ्यावर एक मंद रहस्यमय स्मित उमटले. तिने म्हटले, तू अगदी योग्य आणि अचूक उत्तर दिलेस. हे ब्राह्मणा, तुझी बुद्धी खरोखरच आकाशासारखी विशाल आहे. आता लक्षपूर्वक एक, मृत्यूचे 4थे लक्षण काय आहे? वाघाने गरुड पुराणातील रहस्य सांगत म्हटले, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अत्यंत जवळ येतो तेव्हा त्याच्या शरीराच्या त्वचेचा रंग अचानक बदलू लागतो आणि चेहऱ्यावरील ओझ किंवा तेज पूर्णपणे नाहीसे होते. तेजहीन होणे हे मृत्यू समीप आल्याचे एक अत्यंत महत्त्वाचे भौतिक लक्षण मानले जाते. हे नैसर्गिक लक्षण दर्शवते की शरीरात साठलेली जीवनशक्ती आता क्षीण होत चालली आहे. शरीरातील अग्नी आणि जलतत्व हळूहळू नष्ट होत आहेत आणि जीवात्मा या नश्वर शरीराचा निरोप घेण्यासाठी आपल्या अंतिम तयारीत मग्न झाली आहे. अशा वेळी जेव्हा एखादी व्यक्ती पाणी, तेल किंवा आरशात स्वतःकडे पाहते तेव्हा तिला स्वतःचा चेहरा धुसर दिसू लागतो किंवा तो दुसऱ्याच व्यक्तीचा असल्यासारखा भास होतो. हरिदासाने वाघाचे हे अद्भुत ज्ञान आत्मसात केले आणि त्या महाबली वनराजाला प्रणाम करून अत्यंत कृतज्ञतेने म्हणाला, हे महाबली वनराज, आपण दिलेल्या या अमूल्य ज्ञानासाठी मी सदैव आपला ऋणी राहीन. मृत्यूचे हे 4थे लक्षण सांगून आपण माझ्या अज्ञानाचा अंधकार दूर केला आहे. हे ज्ञान माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. वाघाने आपल्या तेजस्वी पिवळ्या डोळ्यांनी त्या ज्ञानी ब्राह्मणाकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाला, हे विप्रा, नेहमी लक्षात ठेव, मृत्यू हा केवळ जीवनाचा अंत नसतो, तो जीवात्म्यासाठी नव्या शरीराची आणि नव्या प्रवासाची सुरुवात असते. आता तू येथून पुढे निघ, तुला अजून बरेच काही शिकायचे आणि समजून घ्यायचे आहे. हरिदासाने मनापासून वाघाचे आभार मानले आणि आपल्या रोमांचक प्रवासाला पुढे निघाला. ते रहस्यमय जंगल आता अधिकच गूढ, दिव्य आणि गहन वाटू लागले होते. मृत्यूच्या या अद्भुत लक्षणांविषयीची त्याची जिज्ञासा आता शिगेला पोचली होती. त्याचा ज्ञानप्रवास प्रत्येक पावलागणिक त्याला मृत्यूच्या त्या अटळ सत्याच्या अधिक जवळ घेऊन जात होता. वाघाचा परिसर मागे सोडल्यानंतर जंगलातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक रहस्यमय, पवित्र आणि अलौकिक शांततेने भरून गेले होते. प्रचंड आणि प्राचीन वृक्षांच्या मधून जाणारी एक अरुंद पायवाट त्याला जंगलाच्या अधिक अंतर्भागात घेऊन जात होती. जंगलाच्या त्या विशेष भागातील वातावरण विलक्षण होते. ते ना भयावह होते ना सामान्य, उलट असे भासत होते की संपूर्ण परिसर एखाद्या अदृश्य दिव्य शक्तीने आणि ईश्वरी तेजाने ओतप्रोत भरलेला आहे.
काही अंतर चालत गेल्यानंतर अचानक हरिदासाची नजर एका अत्यंत विशाल आणि मनमोहक गायीवर पडली. ती काही साधी गाय नव्हती. त्या गोमातेचे रूप अतिशय दिव्य, तेजस्वी आणि अलौकिक होते. तिचे संपूर्ण शरीर जणू सुवर्णमयी प्रभेने झळाळून निघाले होते. असे वाटत होते की साक्षात कामधेनू स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आहे. तिच्या मोठ्या सुंदर डोळ्यात अथांग करुणा, मातृत्व आणि गहन शांतता स्पष्टपणे झळकत होती. ती गोमाता अगदी शांतपणे उभी होती, जणू तिच्या सभोवती पसरलेल्या निसर्गातील प्रत्येक रहस्य तिला पूर्णपणे ज्ञात होते. गोमातेचे ते अत्यंत अलौकिक आणि दिव्य स्वरूप पाहून हरिदासाच्या दुःखाने व्याकुळ झालेल्या हृदयाला एक विलक्षण शीतलता आणि शांततेची अनुभूती झाली. त्याने तत्काळ पुढे जाऊन गोमातेच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत नम्रतेने व भक्तिभावाने म्हणाला, हे संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या गोमाते, मी मृत्यूच्या परम रहस्याचा उलगडा करण्यासाठी दरदर भटकत आहे. या घनदाट जंगलात मला आतापर्यंत 4 महत्त्वपूर्ण संकेत प्राप्त झाले आहेत, परंतु ज्ञानाची ही साखळी अजूनही अपूर्ण आहे. आता मला तुमच्या असीम कृपेची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. कृपया मला मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या आणखीन एखाद्या संकेतांविषयी सांगाल का? गौमाता आपल्या अत्यंत शांत, वात्सल्यपूर्ण आणि करुणामय स्वरात हरिदासाला म्हणाली, हे कुलीन ब्राह्मणा, तुझा संकल्प अत्यंत दृढ आहे. तुझी ज्ञान तृष्णा शांत करण्यासाठी मी तुला नक्कीच मदत करीन, परंतु आमच्या परंपरेनुसार प्रथम तुला माझ्या एका अत्यंत गूढ कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. जर तू आपल्या प्रज्ञेच्या बळावर योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 5वा संकेत सांगीन. हरिदासाने तत्काळ हात जोडून आदरपूर्वक उत्तर दिले, हे करुणामयी गोमाते, आपण निसंकोचपणे आपले कोडे विचारा. माझ्या बुद्धीप्रमाणे त्याचे योग्य उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. गोमातेनं आपल्या मोठ्या कोमल डोळ्यांची हलकी उघडझाप करत अत्यंत मधुर स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, मला सांग, असे कोणते अमूल्य अमृत आहे की जे न पिता देखील मनुष्याचे जीवन टिकून ठेवते आणि जे न पाहताही प्रत्येक जीव आपल्या अंतरंगात ग्रहण करतो, कारण ते जीवनासाठी अत्यावश्यक आहे. हे तात्विक कोडे ऐकून हरिदास काही क्षण डोळे मिटून विचार करू लागला. त्याने आपल्या जीवनाचा, शरीराच्या कार्यप्रणालीचा आणि निसर्गातील पंचमहाभूतांचा सखोल विचार केला. काही क्षणातच त्याला उत्तर स्पष्ट झाले. त्याने डोळे उघडले आणि अत्यंत आनंदाने म्हणाला, हे विश्वमाते, हे अमृत दुसरे तिसरे काही नसून प्राणवायू म्हणजेच आपला श्वास आहे. अन्न आणि पाण्याविना मनुष्य काही दिवस जगू शकतो, परंतु प्राणवायूशिवाय कोणताही जीव एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. हे वायुरूपी अमृत डोळ्यांना दिसत नाही, तरीही तेच जीवनाचा मूलभूत आधार आहे. हरिदासाचे हे सत्य आणि बुद्धिमत्तेने परिपूर्ण उत्तर ऐकून गौमाता अत्यंत प्रसन्न झाली. तिने समाधानाने आपले मस्तक हलवले, त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, अगदी बरोबर उत्तर. हे ब्राह्मणा, तुझी प्रज्ञा, बुद्धिमत्ता आणि एकाग्रता खरोखरच प्रशंसनीय आहे. आता पूर्ण एकाग्रतेने ऐक, मृत्यूचे 5वे नैसर्गिक लक्षण काय आहे? गौमातेने ज्ञानाचा अमृतवर्षाव करत सांगितले, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा त्याचे शरीर अन्न आणि भोजनाबद्दल पूर्णपणे उदासीन होऊ लागते. 56 भोग समोर ठेवले तरी त्याला त्यातील कोणत्याही पदार्थांची चव जाणवत नाही. अन्न ग्रहण करणे त्याच्यासाठी अत्यंत कष्टदायक बनते. कोणत्याही स्वादिष्ट पदार्थाचा सुगंध किंवा चव अनुभवण्याची क्षमता हळूहळू नष्ट होऊ लागते. हा निसर्गाचा स्पष्ट संकेत असतो की त्या व्यक्तीचा अन्नमय कोश क्षीण होत आहे आणि शरीर व आत्मा यांच्या अंतिम विभक्त होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली आहे. हरिदासाने गौमातेचे हे अमृतुल्य वचन अत्यंत लक्षपूर्वक ऐकले. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या श्रीचरणी नम्रतापूर्वक मस्तक टेकवत गदगदलेल्या कंठाने तो म्हणाला, हे विश्वमाते, आपण दिलेल्या या दिव्य आणि वैज्ञानिक ज्ञानासाठी मी आयुष्यभर आपला ऋणी राहीन. आपण मला मृत्यूच्या आणखीन एका अत्यंत महत्त्वपूर्ण संकेतांची जाणीव करून दिली आहे. माझ्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी हे ज्ञान अत्यंत अमूल्य आहे. गौमातेनं आपल्या मुखावर वात्सल्यपूर्ण स्मित आणत हरिदासाला सांगितले, जा हे ब्राह्मणा,
तुझी ज्ञानयात्रा अजून पूर्ण झालेली नाही. आता इथून पुढे जा आणि मृत्यूच्या परमसत्याला संपूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न कर. सदैव लक्षात ठेव, केवळ ज्ञान आणि यथार्थ समज यांच्यामुळेच जीवन आणि मृत्यूच्या या अटळ चक्राचा सहज स्वीकार करता येतो. अज्ञान हेच भयाचे मूळ आहे. हरिदासाने गोमातेचे वारंवार आभार मानले. त्यांच्या आशीर्वादातून मिळालेली दिव्य ऊर्जा मनात साठवत तो आपल्या अंतिम प्रवासासाठी पुढे निघाला. त्याच्या अंधकरणात आता आध्यात्मिक जिज्ञासा आणखीन प्रखर झाली होती. निसर्गाने दिलेला प्रत्येक संकेत त्याला जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यान दडलेल्या त्या गहन रहस्यांचा शोध घेण्यासाठी प्रेरणा देत होता, ज्यांपासून सामान्य मनुष्य नेहमीच अनभिज्ञ राहतो. थोडे अंतर पुढे पायवाटेने चालत गेल्यानंतर हरिदासाची नजर एका अत्यंत आकर्षक, हिरवागार आणि सुंदर पोपटावर पडली. त्या पोपटाचे नाव शुकराज होते. तो एका उंच हिरव्यागार वृक्षाच्या फांदीवर शांतपणे बसला होता. त्याच्या गळ्याभोवती लाल रंगाची सुंदर कंठी होती. त्याच्या डोळ्यात एखाद्या महान तपस्व्यासारखे ते झळकत होते आणि त्याच्या प्रत्येक हालचालीत एक अद्भुत अलौकिक आत्मविश्वास दिसून येत होता. त्याला पाहून असे जाणवत होते की तो केवळ एक साधा पक्षी नसून एखाद्या विशेष ईश्वरीय ज्ञानाचा साक्षात स्तोत्र आहे. जसेच हरिदासाची नजर त्या दिव्य पक्षावर पडली, तसेच शुकराज स्पष्ट मानवी भाषेत बोलू लागला. हे ज्ञानपिपासू ब्राह्मणा, तू कोण आहेस आणि आपल्या सर्व सुखसोयींचा त्याग करून या दुर्गम जंगलात का भटकत आहेस? हरिदासाने अत्यंत आश्चर्य आणि श्रद्धेने हात जोडून त्या पोपटाला प्रणाम केला आणि म्हणाला, हे महाज्ञानी शुकराज, मी मध्य देशातील रहिवासी आहे. मृत्यूच्या त्या अटल आणि गूढ रहस्यांना समजून घेण्यासाठी मी या भयंकर जंगलात भटकत आहे. आतापर्यंत मला विविध दिव्य प्राण्यांकडून मृत्यूपूर्वी मिळणारे 5 संकेत प्राप्त झाले आहेत. आता मला तुमच्या सहाय्याची अपेक्षा आहे. कृपया आपल्या ज्ञानाच्या अथांग भांडारातून मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या आणखीन एखाद्या महत्त्वपूर्ण संकेताबद्दल मला सांगावे. पोपटाने आपली मान अत्यंत चतुराईने इकडे तिकडे फिरवत म्हटले, हे ब्राह्मणा, मी नक्कीच तुझी मदत करू शकतो, पण त्यासाठी तुला माझ्या एका मानसिक कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. जर तू आपल्या बुद्धीच्या बळावर योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 6वा गोड संकेत सांगेन. हरिदास अत्यंत उत्सुकतेने म्हणाला, हे ज्ञानी शुकराज, आपण आपले कोडे विचारा. माझ्या बुद्धीनुसार त्याचे योग्य उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. पोपटाने आपल्या मधुर पण तीक्ष्ण स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, मला सांग, अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी दुसऱ्यांची नक्कल करते, त्यांच्या स्वरूपानुसार स्वतःचा आकार बदलते आणि तिचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व किंवा ओळख कधीच नसते? हरिदास काही क्षण त्या रंजक कोड्यावर विचार करू लागला. तेवढ्यात सूर्यप्रकाशामुळे झाडाखाली पडलेल्या सावलीकडे त्याची नजर गेली. त्याच्या मनात आनंदाची लहर उसळली आणि तो हसतच म्हणाला, हे प्रज्ञावान शुकराज, ती वस्तू म्हणजे सावली. सावली नेहमी व्यक्ती किंवा वस्तूंची हुबेहूब प्रतिकृती असते. ती त्याच्यानुसार चालते, बदलते, पण तिचे स्वतःचे स्वातंत्र्य अस्तित्व किंवा शरीर कधीच नसते. पोपटाने आपली लाल चोच हलवत आणि पंख फडफडत हसून म्हटले, अगदी बरोबर उत्तर हे ब्राह्मणा. तुझ्या कुशाग्र बुद्धीचे आणि चपळ विचारशक्तीचे मी मनापासून कौतुक करतो. आता पूर्ण एकाग्रतेने एक मृत्यूचा 6वा पूर्वसंकेत काय आहे? त्यानंतर पोपटाने गरुड पुराणातील प्रेत कल्पयातील एक गूढ रहस्य सांगत म्हटले, मृत्यूचा 6वा नैसर्गिक संकेत असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला झोपेत वारंवार अत्यंत भयंकर, भयावह आणि विचित्र दुःस्वप्ने पडू लागतात आणि त्याला रात्री शांत गाढ झोप लागत नाही. अनेक वेळा त्या व्यक्तीला स्वप्नात यमदूत, अनोळखी सावल्या किंवा स्वतःचे दिवंगत पूर्वज दिसू लागतात. त्याला सतत असे वाटू लागते की आपल्या आजूबाजूला एखादी अदृश्य शक्ती किंवा सावली फिरत आहे. याशिवाय जेव्हा एखादी व्यक्ती तेलात, पाण्यात किंवा आरशात नेहमी स्वतःकडे पाहते आणि तिला स्वतःची सावली किंवा प्रतिबिंब दिसेनासे होते अथवा ते शिराविना दिसते, तेव्हा समजावे की मृत्यू अत्यंत जवळ आला आहे. अशी विचित्र स्वप्ने आणि सावली अथवा प्रतिबिंब लुप्त होणे ही जीवात्म्याची चेतना शरीरापासून विलग होऊ लागल्याची स्पष्ट चिन्हे मानली जातात. हरिदासाने पोपटाची ही मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक व्याख्या अत्यंत लक्षपूर्वक ऐकली.
त्यानंतर त्याने त्या महाज्ञानी पोपटाला साष्टांग दंडवत घातला आणि कृतज्ञतेने म्हणाला, हे महाज्ञानी शुकराज, आपण दिलेल्या या अत्यंत गूढ आणि अमूल्य ज्ञानासाठी मी मनपूर्वक ऋणी आहे. आपण मला मृत्यूच्या आणखीन एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सूक्ष्म संकेताची माहिती दिली. या ज्ञानामुळे माझे ज्ञानचक्षु अधिकच उघडले आहेत. त्या पोपटाने त्या उंच झाडाच्या फांदीवरून उड्डाण करण्यापूर्वी आपले पंख फडफडवत म्हटले, हे ब्राह्मणा, सदैव लक्षात ठेव, मृत्यू हा जीवनाचा अंतिम शेवट नसतो. तो जीवात्म्याच्या त्या अनंत प्रवासातील केवळ आणखीन एक नवीन टप्पा असतो. आत्मा अजर आहे, अमर आहे. आता तू इथून पुढे निघ. तुझा ज्ञानाचा हा शोध असून पूर्णपणे संपलेला नाही. हरिदासाने त्या अलौकिक शुकराजाला वारंवार कृतज्ञतापूर्वक प्रणाम केला आणि त्याच पायवाटेने आपला प्रवास पुढे सुरू ठेवला. आता त्याच्या मनात आध्यात्मिक जिज्ञासा आणखीन तीव्र झाली होती. जंगलात मिळणारा प्रत्येक नवा संकेत त्याला मृत्यूचे रहस्य वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी प्रेरित करत होता आणि त्याला आत्मा तसेच जीवनाच्या अंतिम सत्याच्या अधिकाधिक जवळ घेऊन जात होता. हरिदासाचा मार्ग आता जंगलातील अशा भागात पोहोचला होता जो आतापर्यंतचा सर्वात शांत, गूढ आणि रहस्यमय प्रदेश होता. पक्ष्यांचा किलबिलाट आणि इतर वन्य प्राण्यांचे आवाज येथे येताच पूर्णपणे शांत झाले होते. वाऱ्याचाही वेग मंदावला होता आणि संपूर्ण वातावरणात एक विलक्षण दिव्यता व गंभीरता पसरली होती. त्या पायवाटेने चालत असताना त्याला पुढे एक अत्यंत रमणीय स्थान दिसले. झाडांच्या दाट फांद्यातून गाळून येणारी सूर्याची सुवर्ण किरणे जमिनीवर लहान लहान प्रकाशकणांसारखी विखुरली होती. जणू निसर्गाने पृथ्वीवर मोत्यांचे जाळे अंथरले होते. यात शांत, लौकिक आणि अत्यंत सुंदर वातावरणाच्या मध्यभागी हरिदासाची नजर एका विलक्षण तेजस्वी सुवर्णकांती लाभलेल्या वनमृगावर, हिरण्य याच्यावर पडली. त्या दिव्य हरिणाचे स्वरूप इतके अलौकिक होते की तो साक्षात वनदेवताच आहे आणि या जंगलातील सर्व रहस्यांचा तोच रक्षक आहे असे भासत होते. त्याचे मोठे तेजस्वी डोळे विलक्षण प्रकाशाने झळकत होते. त्याची शिंगे एखाद्या राजमुकुटाप्रमाणे भव्य दिसत होती आणि त्याच्या प्रत्येक चालीत अपार गरिमा, आत्मविश्वास आणि दिव्य तेज प्रगट होत होते. तो अत्यंत सुंदर, शांत आणि ध्यानमग्न अवस्थेत उभा होता. आपल्या प्रवासाच्या या अंतिम टप्प्यावर हरिदासाने त्या तेजस्वी हरिणाला साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत गदगदलेल्या कंठाने म्हणाला, हे दिव्य वनमृगा, मी मध्य देशातून आलेला एक अत्यंत सामान्य पण ज्ञानाची अखंडता नसलेला ब्राह्मण आहे. मृत्यूचे परम रहस्य जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मी हा कठीण प्रवास करून येथे आलो आहे. आतापर्यंत मला विविध दिव्य प्राण्यांकडून 6 अत्यंत महत्त्वाचे संकेत प्राप्त झाले आहेत. आता या ज्ञानाची पूर्तता प्राप्त करण्यासाठी मला तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे. कृपया मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या अंतिम संकेताविषयी सांगून माझा उद्धार करा. तेव्हा त्या हरिणाने आपली सुवर्णमय मान अलगद वळवली आणि अत्यंत गंभीर, शांत व स्थिर स्वरात म्हणाले, हे ज्ञानी ब्राह्मणा, तुझी ज्ञान साधना पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे आणि तुला मदत करण्यास नक्कीच तयार आहे. परंतु त्यासाठी माझी एक अंतिम आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. तुला माझ्या शेवटच्या आणि सर्वात कठीण कोड्याचे अचूक उत्तर द्यावे लागेल. जर तू आपल्या बुद्धीने योग्य उत्तर दिलेस तर मी तुला मृत्यूचा 7वा आणि अंतिम परम संकेत सांगीन. हरिदासने पूर्ण आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने उत्तर दिले. आपण निसंकोचपणे आपली कोडी विचारा. हे अलौकिक वनमृगा, मी माझ्या प्रज्ञेने त्याचे योग्य उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. हिरणाने आपल्या तेजस्वी, जणू संपूर्ण ब्रह्मांडाचे ज्ञान सामावलेल्या डोळ्यांनी हरिदासाकडे पाहिले आणि अत्यंत मधुर स्वरात विचारले, हे ब्राह्मणा, मला विचार करून सांग, अशी कोणती गोष्ट आहे जी जन्मापासून अखंड कोणत्याही अडथळ्याशिवाय सतत चालूच राहते, परंतु तिचा शेवट या पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी अटळ आणि निश्चित असतो. हरिदासने हे गूढ तत्वज्ञानाने भरलेले कोडे ऐकताच आपले डोळे मिटले आणि खोल विचारात मग्न झाला. त्याला आपल्या बालपणापासून आजपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवास, मृत्यूबद्दलची मनातली भीती आणि जंगलात भेटलेल्या सर्व जीवांनी दिलेले संकेत आठवले.
काही क्षण त्याने जीवनाच्या आरंभाचा आणि त्याच्या अपरिहार्य समाप्तीचा विचार केला. त्यानंतर त्याने डोळे उघडले आणि पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर दिले. हे अलौकिक मृगा, आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आयुष्य. मनुष्याचा जीवन प्रवास श्वासांच्या रूपाने अखंड सुरू असतो, पण एक निश्चित वेळ आल्यानंतर मृत्यूच्या रूपाने त्याचा शेवट प्रत्येक सजीवासाठी अटळ आणि निश्चित असतो. वनमृगाने हरिदासाचे हे परमसत्य ऐकताच अत्यंत आनंद व्यक्त केला. त्याच्या रोमरोमातून दिव्य प्रकाश झळाळू लागला. तो हसत म्हणाला, तू अगदी योग्य आणि सत्य उत्तर दिलेस. हे ज्ञानी ब्राह्मणा, तुझी ही ज्ञानयात्रा यशस्वी झाली आहे. आता पूर्ण एकाग्रतेने ऐक. गरुड पुराणात वर्णन केलेला मृत्यूचा 7वा आणि अंतिम नैसर्गिक संकेत मी तुला सांगतो. हिरणाने मृत्यूच्या अंतिम क्षणांचे अत्यंत जिवंत वर्णन करत सांगितले. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अंतिम क्षण अगदी जवळ येतो, तेव्हा त्याच्या शरीरात असलेले पंचमहाभूत पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश एकमेकात विलीन होऊ लागतात. त्यावेळी त्या व्यक्तीचे श्वास अत्यंत सामान्य आणि थाप लागल्याप्रमाणे वेगाने चालू लागतात. कोणतेही काम न करता देखील त्याला प्रचंड थकवा जाणवतो. त्याची ऐकण्याची आणि वास ओळखण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट होऊ लागते. त्याच्या कानात एक विचित्र गुंजन, भनभन किंवा अनोखा आवाज ऐकू येऊ लागतो, किंवा त्याला सर्व काही पूर्णतः शांत आणि शून्यासारखे वाटू लागते. त्याची दृष्टी इतकी क्षीण होते की त्याच्या आजूबाजूला उभे असलेले किंवा रडणारे त्याचे स्वतःचे आप्तस्वकीयही त्याला दिसेनासे होतात. हिरण पुढे म्हणाला, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याने संपूर्ण आयुष्यभर सत्कर्मे आणि पुण्यकर्मे केली आहेत, अशा व्यक्तीला आपल्या अंतिम क्षणी एका परम दिव्य प्रकाशाची अनुभूती होते. तर पापी आणि दुराचारी व्यक्तीला प्रत्यक्ष यमराज किंवा अत्यंत भयावह रूपातील यमदूत दिसू लागतात. त्यांना पाहून तो भयाने थरथर कापू लागतो. हाच तो 7वा आणि अंतिम संकेत आहे, जो दर्शवितो की भौतिक जीवनाचा अंत आता अगदी समीप आला आहे. हरिदासने वनमृगाचे हे अमृतुल्य वचन अत्यंत एकाग्रतेने ऐकले. त्या दिव्य ज्ञानाने त्याचे अंतःकरण भारावून गेले आणि त्याच्या डोळ्यातून ज्ञानाश्रू ओघळू लागले. त्या दिव्य वनमृगाला वारंवार साष्टांग दंडवत घालत तो म्हणाला, हे अलौकिक आणि ज्ञानी वनमृगा, तुमच्या या परमज्ञानाबद्दल मी मनपूर्वक ऋणी आहे. तुम्ही मला मृत्यूच्या अंतिम संकेताबद्दल सांगितले. हे ज्ञान माझ्यासाठी अत्यंत अमूल्य आहे आणि यामुळे माझ्या अंतःकरणात दडलेली मृत्यूची भीती कायमची नाहीशी झाली आहे. हिरण अत्यंत शांत आणि आशीर्वादमय स्वरात म्हणाला, हे ब्राह्मणा, नेहमी लक्षात ठेव, मृत्यू हा केवळ शरीराचा अंत असतो, आत्म्याचा नाही. आत्मा अमर आहे. मृत्यू म्हणजे आत्म्याच्या नव्या देहप्राप्तीच्या प्रवासातील एक नवीन अध्याय आहे. आता तू सत्य जाणून घेतले आहेस आणि तुझी ज्ञानयात्रा पूर्ण झाली आहे. आता येथून परत जा आणि या परमज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःचे जीवन सुधारण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी कर. हरिदासने त्या दिव्य हिरणाचे मनपूर्वक आभार मानले. त्याच्या अथांग बुद्धिमत्तेची स्तुती करत त्याने आपली वनयात्रा तेथेच समाप्त करण्याचा निर्णय घेतला. त्या 7ही प्राण्यांकडून मृत्यूची 7ही पूर्वलक्षणे समजून घेतल्यानंतर हरिदास पुन्हा महर्षी वाचस्पती यांच्या शांत आश्रमाकडे परतू लागला. वनातील इतक्या दीर्घ आणि कठीण प्रवासामुळे त्याचे शरीर जरी थकले होते, तरी आज प्रथमच त्याचा आत्मा ज्ञान आणि सत्याच्या दिव्य प्रकाशाने पूर्णपणे उजळून निघाला होता. त्या भयंकर जंगलातील प्रत्येक अनुभव, प्रत्येक प्राण्याचे दर्शन आणि त्याने दिलेला प्रत्येक संकेत त्याला या नश्वर भौतिक जीवनाच्या सत्याच्या आणि आत्म्याच्या गूढ रहस्यांच्या अधिकाधिक जवळ घेऊन गेला होता. चालत चालत तो पुन्हा महर्षी वाचस्पती यांच्या त्या पवित्र आश्रमात पोहोचला. तेव्हा त्याने महर्षींना गाढ ध्यानात मग्न पाहिले. त्याने त्यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत भावुक स्वरात म्हणाला, हे परमपूज्य गुरुदेव, मी आपल्या आज्ञेचे अक्षरशः पालन केले. त्या भयंकर जंगलातील प्रत्येक नैसर्गिक संकेत मी समजून घेतला. वनातील त्या 7 दिव्य प्राण्यांच्या वृक्ष, गिधाड, गाढव, वाघ, गाय, पोपट आणि हिरण यांच्या कोड्यांची योग्य उत्तरे दिली आणि त्यांनी सांगितलेली मृत्यूची 7ही पूर्वलक्षणे जाणून घेतली.
आता कृपया माझ्या अज्ञानाचा शेवटचा पडदा दूर करा आणि या सर्व संकेतांचा आध्यात्मिक तसेच गूढ अर्थ मला समजावून सांगा. महर्षी वाचस्पतींनी आपले ध्यान संपवून डोळे उघडले आणि हरिदासाकडे अत्यंत शांत, करुणामय आणि गंभीर नजरेने पाहिले. हरिदासाच्या मुखावर आता मृत्यूची भीती नव्हती, तर एखाद्या योग्यासारखे शांत ते झळकत होते. महर्षींनी आपल्या अमृतुल्य वचनांनी त्यांना उपदेश करत सांगितले, हे कुलीन ब्राह्मणा, तुझी ही कठीण वनयात्रा केवळ मृत्यूचे भौतिक स्वरूप समजून घेण्यासाठी नव्हती, तर जीवनाचा खरा उद्देश जाणून घेण्यासाठी केलेली एक महान तपश्चर्या होती. जंगलात त्या 7 प्राण्यांनी तुला दिलेली 7ही पूर्वलक्षणे या निसर्गाच्या परमसत्याची साक्ष देतात की हे भौतिक शरीर आणि हे सांसारिक जीवन पूर्णपणे नश्वर आहे. हा पंचमहाभूतांनी बनलेला देह आहे आणि शेवटी त्याच पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार आहे. त्याचा जन्म झाला आहे, त्याचा अंत निश्चित आहे. महर्षी पुढे अत्यंत गंभीर आणि ज्ञानपूर्ण स्वरात म्हणाले, हे ब्राह्मण हरिदासा, गरुड पुराणात वर्णन केलेल्या या संकेतांचे ज्ञान देण्यामागचा हेतू तुला किंवा कोणत्याही मनुष्याला घाबरवणे हा नव्हता. उलट मृत्यूची भीती मनातून दूर करून हे समजावून सांगणे हा त्यामागील उद्देश होता की मृत्यूला व्यर्थ घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मृत्यू हे अत्यंत नैसर्गिक आणि अटळ सत्य आहे. जो मनुष्य आपल्या संपूर्ण जीवनात धर्म, परोपकार, सत्य आणि भगवान श्री हरी विष्णू यांच्या निष्काम भक्तीचे पालन करतो, तो केवळ मृत्यूला एका उत्सवासारख्या सहजतेने स्वीकारत नाही, तर मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला परमशांती, मोक्ष आणि भगवानाच्या गोलोकधामाची प्राप्तीही होते. महर्षींनी संसारातील हे कटू सत्य उलगडत सांगितले, हे विप्र, मृत्यूची ही भयंकर भीती फक्त त्या अज्ञानी मनुष्याला वाटते ज्याने आपले संपूर्ण आयुष्य पापकर्म, मत्सर, लोभ, मोह आणि मायेमध्ये वाया घालवले आहे. तो या नश्वर जगातील वस्तूंनाच कायमचे आपले समजतो, परंतु जो मनुष्य सदाचारी, सात्विक आणि धर्मनिष्ठ जीवन जगतो, तो मृत्यूकडे कधीही भीतीने पाहत नाही. उलट जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे मृत्यू हा जुन्या शरीराचा त्याग करून नव्या प्रवासाची आणि नव्या आरंभाची सुरुवात आहे असे तो मानतो. महर्षी वाचस्पती यांचे हे अमृतमय, गूढ आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण वचन ऐकताच हरिदासाच्या हृदयातील उरलेला अज्ञानाचा अंधारही कायमचा नाहीसा झाला. तो महर्षींच्या श्रीचरणी लोटांगण घालून अश्रूंनी ओला झाला आणि गदगदलेल्या स्वरात म्हणाला, हे परम आदरणीय गुरुदेव, आज आपण माझ्या आत्म्याला अज्ञानरूपी भीषण अंधार आणि मृत्यूच्या भयातून कायमचे मुक्त केले आहे. आता मी मृत्यूला केवळ आनंदाने स्वीकारत नाही, तर जीवनाच्या या सुंदर चक्रातील एक अत्यंत आवश्यक आणि नैसर्गिक टप्पा म्हणून त्याकडे पाहतो. आज मी आपल्या चरणी दृढ संकल्प करतो की माझे उर्वरित जीवन मी केवळ धर्म, सत्य, निष्काम कर्म आणि ईश्वर भक्तीच्या मार्गावरच व्यतीत करीन. महर्षी वाचस्पती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपला करकमळ हरिदासाच्या मस्तकावर ठेवला आणि त्याला आशीर्वाद देत म्हणाले, जा हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे कल्याण हो. आता तुझे उर्वरित आयुष्य परम शांती, आनंद आणि समाधानाने परिपूर्ण होईल. तुला जे परम ज्ञान आणि जीवनाचे खरे तत्व समजले आहे ते केवळ स्वतःपुरतेच मर्यादित ठेवू नकोस, ते समाजातील इतर लोकांपर्यंत, अज्ञानात जगणाऱ्या व्यक्तींपर्यंतही पोहोचव, जेणेकरून तेही मृत्यूच्या या निरर्थक भीतीतून मुक्त होतील आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने सार्थक करतील. हरिदासाने महर्षी वाचस्पतींना शेवटचा साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि अंतःकरणात अपार शांती घेऊन आपल्या मध्य देशातील नगरीकडे परतला. तो आता अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून गेला होता. मृत्यूची जी निराधार भीती त्याला दररोज विषारी नागाप्रमाणे छळत होती, ती पूर्णपणे नाहीशी झाली होती. आता त्याला खऱ्या अर्थाने उमगले होते की मृत्यू हा जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे आणि धर्म, सत्य तसेच निष्काम भक्तीच्या मार्गावर चालणारा मनुष्यच मृत्यूला सहजतेने, शांतपणे आणि आनंदाने स्वीकारू शकतो. नगरात परतल्यानंतर तो आपल्या प्रिय कुटुंबियांसोबत, नातेवाईकांसोबत आणि समाजामध्ये अत्यंत शांत, निर्भय आणि समाधानी जीवन जगू लागला.
त्याच्या जीवनात आता केवळ अध्यात्माचा दिव्य प्रकाशच नव्हता, तर तो आपल्या नगरातील इतर लोकांनाही धर्म, सत्य, सदाचार आणि सत्कर्मांच्या मार्गावर चालण्यासाठी सातत्याने प्रेरणा देऊ लागला. मित्रांनो, ब्राह्मण हरिदास आणि त्या 7 मानवी स्वरूप धारण केलेल्या प्राण्यांची ही प्राचीन आणि अद्भुत कथा आपल्याला एक अत्यंत महान जीवन सत्य शिकवते. मृत्यूला घाबरण्याची किंवा त्याबद्दल भय बाळगण्याची अजिबात गरज नाही. मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आणि अमूल्य आहे, त्यामुळे तो निरर्थक चिंता, भीती आणि मोहामध्ये वाया घालवू नये. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण धर्म, सत्य, परोपकार आणि परमेश्वराच्या भक्तीत व्यतीत करावा, कारण मनुष्याच्या उत्तम कर्मांमुळे आणि ईश्वर भक्तीमुळेच त्याला खऱ्या अर्थाने मोक्षाची प्राप्ती होते. मृत्यू हा शेवट नसून आत्म्याच्या अनंत आणि दिव्य प्रवासाची एक नवीन आणि सुंदर सुरुवात आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मनुष्याने मृत्यूचा स्वीकार त्याच शांततेने करावा, जसा दिवसभराचा थकलेला मनुष्य रात्री शांत झोपेचा स्वीकार करतो. मला पूर्ण विश्वास आहे की ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्माने परिपूर्ण ही दिव्य कथा तुम्हाला निश्चितच आवडली असेल. मित्रांनो, ज्ञान वाटल्यानेच वाढते, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणी तसेच कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. या कथेबद्दलचे तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण भक्तिभावाने जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण आपल्या सर्वांवर सदैव कृपा करो आणि आपले कल्याण करो. अशाच आणखी ज्ञानवर्धक, पौराणिक आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ही कथा मनपूर्वक ऐकल्याबद्दल आपणा सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. जय श्रीकृष्ण.